नमस्कार. आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. उमरखेड नगर परिषद निवडणूक 2025च्या भाजपच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ. उमरखेड नगर परिषद निवडणूक 2025च्या भाजपच्या प्रचाराचा भव्य ढोलताशात भव्य शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व समाजातील महापुरुषांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामध्ये भाजपने भव्य शक्ती प्रदर्शन केले व यामध्ये सर्व आजी माजी आमदार उपस्थित होते. तसेच सर्व भावी नगरसेवक व उमेदवार यामध्ये सामील झाले होते. यामध्ये सर्व जनतेशी संवाद साधून आम्हाला साथ द्या असे आवाहन करण्यात आले. ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरत आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्या जवळचा वाटतो आहे. या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल हे नक्की सांगता येत नाही, परंतु निवडणूक दिनांक जसा जसा जवळ येत आहे तशी प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली आहे आणि जनता कोणाच्या पारड्यात सत्ता देईल हे आता तरी सांगता येत नाही. उमरखेड तालुका व शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख इत्यादींनी आपापल्या पद्धतीने मतदारांना संपर्क करत आहेत. त्यामुळे सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत आहे, परंतु येणाऱ्या काळातच कळेल की कोण बाजी मारेल. तोपर्यंत सर्व कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात मग्न आहेत. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या निधीताई भुतळा ह्या उभ्या आहेत. साहजिकच नितीन भाऊंचा जनसंपर्क तगडा आहे. सत्ताधारी जनपक्ष असल्यामुळे व विद्यमान नगराध्यक्षसुद्धा भाजपचाच असल्यामुळे भाजपचा विजय होईल असे दिसत आहे. परंतु शेवटी मतदार राजा कोणाला सत्ता देईल हे आपणाला निकालानंतरच कळेल. राजिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. मी मागील 23 पासून मी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचं काम करते आहे, शरदचंद्र पवार या गटाचं. आणि माझी उमेदवारी मी 2 वर्षापासूनच आमच्या पक्षाला सांगितलेलं होतं की मी उमरखेड नगराध्यक्षपदाची इच्छुक आहे. आणि ॲक्च्युली मी जेव्हा सुप्रियाताईंना बोलले, सुप्रियाताईंना म्हटलं की सुप्रियाताई 3 जुलै 2023 ही संपूर्ण सभागृहामध्ये ही फक्त तुम्हाला आणि मला माहिती असलेली तारीख आहे. ही तारीख कोणालाही नाही, कारण त्या दिवशी तुमचा भाऊ तुमचं घर तोडून गेला आणि त्याच दिवशी त्याच कारणामुळे मी माझ्या बापासाठी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ही पक्ष केवळ भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रतिष्ठेची नाही, तर या उमरखेड शहरातील सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. ज्या पद्धतीने मागच्या 8 वर्षामध्ये या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर मी येथील भरती मंडळाशी जवळपास 10 ते 12 वर्ष झाले खूप निगडीत आहे. माझी आई, वडील किंवा वडील झालेले व्यक्ती, बहिणी आणि आशीर्वाद रूपाने पूर्ण भरती मंडळ, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, त्याचबरोबर भाजपाचे सगळे मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी रिपब्लिकन यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद करते. त्यांनी मला एवढा मान दिला आणि या नगराध्यक्ष पदासाठी माझा ध्येय एवढाच आहे, माझा उमरखेड नगरी ही स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित आणि सुरक्षित राहो. बस